मी मी बाकी प्रताप तुमचे सांगणार आहे, येणार आता ते सगळ्यांचे येणार. फॅमिलीला घेतलात ना, आता येणार प्रताप. म्हणून म्हटलं जर्मनी ते परभणी, जिम सगळं येणार. घरात कोण कोणाशी बोलत नाही, कोण कोणाकडे वेगळा राहतो, सगळं येणार. आता मात्र नाक शाबूत राहील याची काळजी घ्या. कारण आरोप करताना प्रूफ द्या. मी प्रूफ देऊन बोलणार, असं पत्र देणार आणि बोलणार. ज्या गोष्टीचं तुम्ही आरोप करता त्या गोष्टीच्या चौकशा काही संपल्या, काही चालू आहेत. काय आहे, माझं काहीच प्रॉब्लेम नाही. कधीही करा, कुठेही करा, कशीही करा. म्हणून परत परत सांगते, जिम जर्मनी ते परभणी, एखाद्यांच्या घरात घुसून त्या घराचा आखाडा करणं हे मला आवडत नाही आहे, मी करू इच्छित नाही. परंतु जर आपण अशा प्रकारे आज ते कोटेजाचा तुम्ही प्रमोशन केलं, 2022 दिवाळा निघालेला लास त्याचं तुम्ही प्रमोशन करता, याचा अर्थ काय काय घ्यायचा? म्हणजे ज्या गोष्टी नाही घडल्या, बरं त्याच्यात तुम्ही जे म्हणताय हे पत्र माझं नाही, ते पत्र सगळ्यावर आवक जावक. अगदी काल काय त्या कोण पीए, त्या पीएनं तर आता ते यावंच लागणार आहे त्यांना, पण त्यांची टेप वाजवली ती किती खराडी ती खोटी ती आता आणणार, त्या पण अडचणीत येणार. कारण तुम्हाला MS डिपार्टमेंट काम करायला बसवलंय त्या उचापती करायला बसवलंय, हा पण प्रश्न आहे ना. त्यांनी नंतर हेही सांगितलं की माझ्या दालनात की कागदांची हो मी माझे दिलेले पत्र, ती पत्राची उत्तरं का दिली नाही हेच तर मी मागितलं. आणि आपल्याकडे ती आहे, म्हणजे काही चॅनलवाले असे असतात ते आले होते. त्याच्यानंतर मी MS ला बोलवलं, MS असलेला स्टाफ त्यांना बोलवलं आणि म्हटलं द्या कागदपत्र माझी द्या. त्यांनी कबूल करावी की आम्ही त्या महापौरांची कागदपत्र दिली वैयक्तिक, मी कशाला मागू. त्यामुळे मला असं वाटतं फारच महापौरांचा कारभार बेताल चालू आहे. कुठल्याच गोष्टीचं त्यांना तारतम्य राहिलं नाही. ज्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे त्या गोष्टी फोकस होत नाही आहेत. फक्त मला द्या एवढंच चाललं आहे. आणि काल त्यांनी एक जे वाक्य वापरले, झारीतले शुक्राचार्य. मुळात झारीतले शुक्राचार्य कोणाला म्हणतात माहिती आहे का? जेव्हा स्वकीय त्रास देतात. आम्ही तर विरोधातच आहोत, आणि आम्ही विरोधात आहोत तर विरोधात 90% चूक आहे ती बोलणारच. पण झारीतले शुक्राचार्य हे कोणाचं नेतृत्व करत होते? ती दंतकथा ऐकून घ्या. राक्षसांचं नेतृत्व करत होते. कच, दमयंती, शुक्राचार्य, ह्या सगळ्या गोष्टी जरा समजून घ्या. मग असे कोण राक्षस आहेत तुमच्या पक्षात की जे तुम्हाला त्रास देत आहेत? आणि झारीतले शुक्राचार्य आता शोधाच, कारण तुम्ही एज्युकेशनला आणलातच अडचणीत, अजून किती जणांना आणणार आहात? तुम्ही महापालिकेतल्या 3 अधिकाऱ्यांना आम्हीही मागितल्या आता चौकशा, एक उद्यान अधीक्षक, एक गॅरेज प्रमुख आणि एक PRO प्रमुख, तिघांचे तुम्ही लेखी मागितले ना, येऊ देतात त्यांच्या चौकशा आता बाहेर. आम्ही मागतोय, तुमचं पत्र आहे म्हणून मागतोय. म्हणजे तुम्हाला महापौर म्हणून मान सन्मान, तुमचा रुतबा टिकावा म्हणून प्रत्येक तिथला असलेला प्रशासनाचा कर्मचारी किंवा अधिकारी तुमचा रुतबा टिकावा, पण तुम्ही त्यांना अडचणीतच आणताय. बरं आहे, चांगलं चाललं आहे. आणि जे मी आता पत्र देईन त्याची नीट व्यवस्थित उत्तरच द्या, बघायचं आता. ताई, तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केला गेला
गायकवाड यांनी देखील पत्र लिहिलंय की माफी मागितली पाहिजे. तुम्ही देखील म्हणताय की या सगळ्या संदर्भात महापौरांनी नीट चौकशी करून पुरावे द्यावे. त्यामुळे आता नेमकं तुम्ही महापौरांना काय पत्रात अजून मागणी करणार आहात? तर तुम्ही म्हणताय नाही नाही, महापौरांचं बेताल वागणं आहे, खूप खोटं बोलतायत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा स्वार्थ आणि भ्रष्टाचार दिसतोय. कोटीच्या कोटी उड्डाणं लगेच हवी झाली. त्याच्यावर अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी रोख लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना पण मान्य अशा झाल्या आहेत. सभागृह नेत्याचा कालच आपण पाहिला, खाली बसा बसा म्हणते ना, बसाच. काय काय तुम्ही काय नळावर भांडायला उभे राहिला? ती भांडणं आता कमी झाली, आता सुशिक्षित झाली लोक, नळच राहिले नाहीत आणि भांडणंही नाही राहिली. पण अगदी पदर बिदर खोचून काही गोष्टी चुकल्या पण असतील, मी त्यालाही डिनाय नाही करत. पण पालक म्हणून त्या सभागृहाचं तुमचं काम नाही. आणि आम्हाला जेव्हा वाटतं की अरे बापरे, महापौरांचं लक्ष नाही, मग आमच्या आयुक्तांचं लक्ष नाही, कोणतरी चुकीची माणसं बसली आहेत, त्याची शहानिशा करायला जाणं का ते आमच्या दृष्टीने अयोग्य कसं काय ठरू शकतं? उद्या कोण काय ठेवून गेलं तर तो काय फुटणारा बॉम्ब आहे किंवा काही असेल, ते काही एकाचच नाही घेऊन जाणार. आणि जर त्याची चौकशी तुम्हाला काय इतकं लागलं, मुळात याचं MS डिपार्टमेंट, आयुक्त डिपार्टमेंट यांनी या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे. तुम्ही चॅनलवाले पण आतमध्ये आलात तर तुमच्या चॅनलचं जे काही कार्ड आहे एक तर इथे लावा किंवा गळ्यात घाला. आम्हाला कसं कळणार तो चॅनलचा माणूस आहे? त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा घडू नये याच्या आम्ही कायम काळजी घेत राहू. पण महापौर जर अशाच बेताल वागायला लागल्या, खोटं बोलायला लागल्या, तर पुढचे सगळे दिवस कठीणाहून कठीण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रेणी कोटेच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतात की माझ्या दालनातून असं कुठलंही पत्र आयुक्तांकडे गेलेलं नाही. म्हणजे वारंवार असं होतंय की अनेक वेळेला पत्र महापौरांच्या नावाने जातात, पण नंतर तेही फॅक्ट डिनाय करतात की माझ्या नावाने कुठलंही पत्र गेलेलं नाही. आताही कोटेच्यांबद्दल ते बोलत आहेत की मी असं कुठलंही पत्र शिफारसीचं लिहिलेलं नाही आयुक्तांकडे. मुळामध्ये ज्या का कोणी आकांक्षा मालची यांची इन्क्वायरी लावते मी पण. ह्या MS डिपार्टमेंटमध्ये कामाला बसले आहेत की तरफदारी करायला बसले आहेत. आणि जर पत्र नाही म्हणतात तर मग इथे पत्र जे दिसतं आहे आवक जावक टाकून ते कोणाचं आहे? मुळात तुमची सही ज्यांनी कोणी केली करा ना कंप्लेंट, हा गंभीर गुन्हा आहे. पण त्याच्यासाठी कुठली सुई कुठेही वळवाल वाटेल तशी. प्रकरणं काही घडून कधी गेली आणि तुम्ही त्याची उदाहरणं आत्ता देत आहे, याचा अर्थ तुम्ही सक्षम नाही, तुम्हाला हे कारभार जमत नाही. तुम्ही म्हणायला खूप जात आहे, कारण मनामध्ये भ्रष्टाचार किती करू आणि भस्म्या झालं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हे बरोबर नाही. आणि पत्र आहेत आपल्याकडे. आत्ता ज्या नगरसेविका सदस्य, मी म्हटलं ना, काही संस्था पण आता पत्र देत आहेत. कारण काही ज्या आजूबाजूच्या संस्था आहेत, कारण 2002पासून आम्ही नगरसेवक आहोत, त्यांनी कायम पाहिलं आहे माझं कुठेही ऑफिस नाही, मी महापालिकेच्या पक्ष कार्यालयात काम करते, शाखांमध्ये काम करते, किंवा वेळ पडली तर मी घरी बोलवते. त्यामुळे माझं कुठंही प्रायव्हेट ऑफिस नाही, मी कुठलीही करोडोची ज्वेलरी वापरत नाही, करोडोची ज्वेलरी वापरत नाही. मग ते सगळे इंटो घड्याळापासून ते सगळं असं कोणीतरी काहीतरी दिलं तर हे आमच्या गोव्याच्या या किती वर्ष माझ्या त्याच्या पलीकडे कुठला आम्हाला हव्यास नाही. बिल्डिंगमध्ये बनलं घर म्हणून आमचं आहे, नाही तर आम्ही 10मध्ये 2002पासून ते 2021पर्यंत राहतच होतो. काही वारंवार महापौर अडचणीत येत आहेत. म्हणजे एखादं पत्र त्यांच्या नावाने जात आहे, त्यांच्या बंगल्याचं डागडुजीचं असेल किंवा आता श्रेणी कोटेजांचं असेल, त्यांच्या नावाने पत्र जात आहेत, मात्र नंतर त्या डिनाय करतात की हे पत्र माझ्या कार्यालयातून गेले नाही. आता सभागृहामध्ये तुम्ही महापौरांच्या विरोधात आवाज उठवण्याचा, कारण का वारंवार त्या अडचणीत येत आहेत, मात्र स्वतःला बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. नाही, मुळामध्ये जी काही वापरली जाते ती नीट वापरा ना. तुम्ही पत्र देता, तुमच्या आवक जावक नंबर पडतात,
तुम्ही एज्युकेशन चेअरमनला पत्र देता, त्यांना अडचणीत आणता आणि वर तरी चोरीच्या चोराच्या उलट्या बोंबा, हात वर, डायरेक्ट डिनाय. मग हा पत्रव्यवहार केला कोणी? तुमचं पत्र ज्या आकांक्षा मालशे याने आता ते सिद्ध करावं, मॅडमची पत्र बाहेर कोण नेतं का, त्यांचीच जबाबदारी आहे. आणि त्यांनी आकांक्षा मालशे यांची ऑडिओ टेप केली. खरं म्हणजे हे रॉंग आहे. सेक्रेटरी डिपार्टमेंटच्या लोकांची स्वतः महापौरांनी माहिती घेण्यासाठी फोन करायची आणि त्यांची टेप करायची. हा गुन्हा आहे. हा महापौरांनी गुन्हा केला आहे. आता त्या आकांक्षा मालशेना कदाचित तो मान्य असेल नसेल, पण आम्हाला तो गुन्हा वाटतोय. आणि आकांक्षा मालशे या भ्रष्टाचारामध्ये त्यांच्याबरोबर किंवा काय मिळवण्यामध्ये त्याही सामील आहेत का, असा आता प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धीसाठी सक्षम असताना महापौर असं म्हणत आहेत की मला कोणीतरी सक्षम व्यक्ती द्यावा आणि यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे की मला सहाय्यक आयुक्त त्याच्यावरती जाऊन एक एक्सपर्ट सोशल मीडिया सांभाळणारा द्यावा. MPSCचा सहाय्यक आयुक्त असावा मागताय ना, मग MPSC म्हणून घ्या. कारण एन वॉर्डमध्ये ज्या वॉर्ड ऑफिसरची खुशमती करून बसवलं आहे ना, त्याच्यामध्ये पण मोठा भ्रष्टाचार आहे असं आता आम्ही एन वॉर्डच्याच लोकांकडनं ऐकतोय. जे कोणी बसवले आहेत ना एक्झिक्युटिव्ह मेहरबानी करून, त्यांचं पण त्या वॉर्ड ऑफिसरांची सगळी माहिती आमच्याकडे मागवतोय. जे एक्झिक्युटिव्ह होते त्यांना वॉर्ड ऑफिसर केलं. त्याच्यामध्ये जो लाभाचं काय आहे ना त्याची माहिती आली आहे. फक्त एकच आहे, ते लाभाची घेतलं आहे त्यांनी कबूल करावं. आणि त्याच्यात असं काय पाहिलं की त्याला लगेच तिथेच असताना त्यालाच वॉर्ड ऑफिसर करण्याचा शिफारस करावी. मी आयुक्तांना विचारणार आहे. हे आयुक्तांचा प्रश्न आहे. असं काय तुम्ही त्याच्यात पाहिलं की कोणी शिफारस केली आणि काय पाहिलं? किती असे हुशार अधिकारी असताना त्यांच्यावर अनेक बाकी पण त्यांच्याबद्दलची लोकांबद्दलच्या कंप्लेंट्स आहेत आणि त्यांना तुम्ही परत वॉर्ड ऑफिसर तुम्हाला कारभार तो मग नीट मिळणार. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचा आता मी पूर्ण पाठपुरावा घेणार आणि ज्या ज्या गोष्टी त्या मी बोलले त्या सगळ्या गोष्टीचा पत्राद्वारे, आता नुसतं हे नाही तर पत्राद्वारे त्यांनी त्याची उत्तरं द्यावी. कुठली कंपनी, कुठला माझ्या नवऱ्याचा आहे, नाहीतर माझ्याकडे सगळी रील तयार आहे. हां, गणपतीच्या आधीच कदाचित फुटतील बार आहेत ना, बार फुटतील. अवघ्या काही महिन्यामध्ये घाटकोपर म्हणजे एरोवाडमध्ये 10 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला. त्याच्या संदर्भात स्टँडिंग कमिटी देखील तिथे दौरा केला. पण अशी चर्चा आहे की ते जसं म्हणावं तसं काम झालं होतं, अशी चर्चा आहे. हो, बरोबर आहे. ज्या DPDCतून फंड बऱ्यापैकी दिला गेला, DPDCतून 4 वर्षात, त्याच्यानंतर ह्यांनी 58 करोड टेकडीवरची लोकांचं म्हणणं आहे इथे कधीच काम केलं जात नाही, पण टेकडी दिसते. मग टेकडीतली लाभ तो सगळा मिळवला जातो का, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि स्टँडिंगनी राऊंड घेतला आहे. आमच्या काही सदस्यांनी पण त्याच्यावरती आवाज उठवला आहे स्टँडिंगमध्ये. त्यामुळे हळूहळू कदाचित तो गणपतीच्या आधी बार फुटेल, कारण बार फार आहे.